धाराशिवमधील ड्रग्ज प्रकरणावर खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेमध्ये का बोलला नाही असा सवाल ओमराजे यांनी विचारलाय। तर षडयंत्र करून तुळजापूरचं नाव खराब केलं जातंय असं उत्तर आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिलंय। मला आपल्या माध्यमातून त्यांना मोजके दोन प्रश्न विचारायचे की खरंच तुम्ही ह्या ड्रग्सच्या बाबतीत जागरूक होतात तर महाराष्ट्राच्या विधानसभेत जिथं जनतेनं तुम्हाला आमदार म्हणून पाठवलंय त्या विधानसभेत ह्या ड्रग्सच्या प्रकरणाबद्दल एक साधं अक्षरही तुम्ही का काढलं नाही? बरं ते सोडा, स्वतः आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, त्याच्यावर आवाज उठवणं अपेक्षित होतं, तिथं एक शब्द हा माणूस बोलला नाही। तुळजापूरच्या बाबतीमध्ये तिथले मग पुजारी असतील, तिथल्या माता भगिनी असतील आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते सुद्धा अतिशय अयोग्य झालेलं आहे आणि मनाला अतिशय क्लेश वाटेल अशा प्रकारचं ते झालेलं आहे। मला इतकीच आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की हे आई तुळजाभवानीचं तुळजापूर आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि राजकीय काहीतरी स्वार्थासाठी जर आईच्या तुळजापूरच्या बाबतीत किंवा आईच्या संबंधित असं जर काही चुकीचं होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाहीये।